पालकाची गरगट्टा भाजी कधी खाल्ली आहे का? एकदम गावाकडची भन्नाट चव असणारी. चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. या पालकाची एक पेंडी भाजी ही धुवून घेतलेली आहे मी आणि आता तिचे मुळं ती सर्व बाजूला काढून घ्यायची आणि व्यवस्थित असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. ही भाजी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते. ती खाल्ल्यानंतर एकदम गावाकडची चव अनुभवायला मिळते. तर ही भाजी तुम्ही जरूर करा आणि खावा. खूप हेल्दी असते. पालक हे एक रक्त वाढण्याचं मुख्य साधन आहे. जर ज्याला रक्त कमी असेल त्याने पालकाची भाजी अवश्य खावावी. बघा आपली भाजी सर्व चिरून झालेली आहे. आता चिरून झाल्यानंतर एका ताटामध्ये मी तिला घेऊन आणखी एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मूठभर असे शेंगदाणे घालायचे. नंतर डाळ घालायची. तुम्ही तुरीची डाळ नाहीतर हवं तर हरभऱ्याची डाळही घालू शकता. गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आणि नंतर ही डाळ, शेंगदाणे आणि भाजी गरम पाण्यामध्ये घालून नंतर ते झाकून ठेवायचं. नंतर बघा 10-15 मिनटे शिजल्यानंतर ही डाळ शिजून अशी या प्रकारे होते. भाजी शिजून नंतर आपल्याला थोडा लसूण पाकळ्या, मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, नंतर थोडेसे जिरे घालून हे बारीक करून घ्यायचे. नंतर भाजी गार झाल्यानंतर काढून मिक्सरच्या जारमध्ये तीही बारीक करून घ्यायची. आता आपण फोडणीला घेणार आहे. फोडणी देण्यासाठी गरम झालेल्या तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं. नंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये बारीक केलेले लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर तेही घालून चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. हवं तर तुम्ही जास्त कमी मिरच्या करू शकता. एखाद्याला तिखट आवडतं या प्रमाणात. व्यवस्थित असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण बारीक केलेली भाजी त्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं हलवायचं. नंतर त्यात मीठ घालायचं. मीठ आल्यानंतर आपण पुन्हा भाजीला 10 ते 15 मिनटे आणखी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. खूप छान आणि साधी सोपी भाजी गावाकडची चव आणणारी आहे. सर्वांनी करून पहा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा करून पहा. धन्यवाद.